नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्मा सर. तर दिनांक 9 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, सर्वात पहिली घडामोड की ICC T20 वर्ल्ड कप 2026 याचा विजेता आपला भारत देश ठरला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. इथून पुढे जेवढे काही एक्झाम येतील त्यामध्ये तुम्हाला याच्याविषयी प्रश्न दिसणारच आहे. तर काय काय प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूया. तर बघा, विजेता ठरला भारत देश. त्यानंतर उपविजेता कोणता? तर उपविजेता आहे न्यूझीलंड. ही स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती? तर 10व्या क्रमांकाची होती. त्यानंतर ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. हा प्रश्न जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे येऊ शकतो. भारत आणि श्रीलंका हे दोन त्याचे यजमान देश होते. या दोन्ही देशामध्ये मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बघा पुढे, तर यामध्ये एकूण संघ किती होते? तर 20 संघ होते. शेवटचा आपला जो अंतिम सामना होता, जी फायनल मॅच होती, ती कुठे झाली? तर नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरातमध्ये झाली. त्यामध्ये भारताने 96 रनाने हा सामना जिंकला. पुढे, प्लेयर ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द मॅच ज्याला म्हणतो आपण, तो कोण ठरला? तर जसप्रीत बुमराह. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा संजू सॅमसन ठरला. त्यानंतर भारत आणि किती वेळा विश्वकप जिंकला आहे, म्हणजे वर्ल्ड कप जिंकला आहे, इथं विश्वकप आहे. तर भारताने आत्तापर्यंत हा वर्ल्ड कप तीनदा जिंकलेला आहे. एकदा 2007ला, त्यानंतर 2024ला आणि 2026ला. आणि जर आपलं एक दिवस म्हणजे वन डे क्रिकेट वर्ल्ड कप जर विचारलं तर 1983ला एकदा आणि 2011ला एकदा असे आपण वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. T20 दोनदा, T20 तीनदा, तिसऱ्यांदा आता जिंकतोय आपण. आणि वन डे वर्ल्ड कप हा दोनदा आपण जिंकलेला आहे. त्यानंतर अजून काय होऊ शकतं की भारतीय टीमचा कॅप्टन कोण होता? तर सूर्यकुमार यादव हा भारतीय टीमचा कॅप्टन होता. तर हे जे काही सर्व मुद्दे तुम्हाला मी आत्ता सांगितले ते तुम्हाला पेपर लिहू शकतात, त्यामुळं नीट नोट डाऊन करा. जास्त डीपमध्ये येत नाही, आपले बेसिक प्रश्न येतात, परंतु आपण काय करतो, जास्त ते डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि बेसिक आपलं राहतं. त्यामुळं हे बेसिक मुद्दे लक्षात ठेवा. जर याच्यामध्ये अजून काही मुद्दे ॲड झाले तर मी तुम्हाला नक्की ते सांगेन. त्यानंतर पुढची घडामोड आपण बघूया की हुरून ग्लोबल रिच लिस्ट. तर हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026नुसार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे मुकेश अंबानी. आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे तर इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. त्यानंतर पुढं की बार्बी ड्रीम 2026 जी आपली बार्बी डॉल असं तुम्हाला माहीत असेल, तर त्या 2026मध्ये त्या लिस्टमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण आहे? तर स्मृती मंदाना ही ठरलेली आहे. आता पुढची घडामोड, ऑपरेशन संकल्प हे कोणाचे आहे किंवा कोणी चालू केले होते किंवा कोणत्या डिपार्टमेंटचे आहे? तर ऑपरेशन संकल्प हे भारतीय नेव्हीने चालू केले होते. सध्या जो इराण, इस्रायल आणि अमेरिका संघर्ष आहे त्याबद्दलचे आहे. एवढा काही डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न येणार नाही, फक्त ऑपरेशन संकल्प कोणाचे आहे हा प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर सुदर्शन AI टूल हे जे नवीन AI टूल लॉन्च झालं आहे ते कोणत्या डिपार्टमेंटचं आहे? तर सेबीचं आहे. त्यानंतर नेपाळमध्ये आता सार्वत्रिक निवडणूक झाली, तर त्यामध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष म्हणजे RSP या पक्षाचा विजय झाला. तर या पक्षाचे प्रमुख जे खूप चर्चेमध्ये आहेत त्यांचं नाव आहे बालेन शाह किंवा बालेंद्र शाह. तर हे का फेमस आहे? तर त्याआधी हे रॅपर होते, म्हणजे गायक होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीमध्ये आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष. आणि त्या पक्षाने जे काही तिथली घराणेशाही होती किंवा राजेशाही होती याला त्याचा त्यांनी पराभव केला आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ते उदयास आले. तर त्यामुळे हे पेपर येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्या 9 मार्च 2026च्या या महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. तुम्हाला या घडामोडी नक्की कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे सर्व नोट डाऊन करा. आणि तुमच्या काही सजेशन असतील की असं द्या आम्हाला किंवा अजून हे ॲड करा ते ॲड करा, तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.